नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुरांबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, सगळ्या शेफने आता जेवण आणलेलं असतं, डबे आणलेले असतात। तर आता ते रमा टेस्ट करत असते की कोणी कसं बनवलं आहे, कोणी कसं नाही। तेवढंच आता तिथे अक्षय पोहोचलेला असतो। अक्षयला थोडा उशीर झालेला असतो। तेव्हा आता अक्षय त्या वॉचमॅनकडे जातो, पिऊनकडे जातो आणि म्हणतो, सर हा घ्या माझा डबा, थोडं उशीर झाला हो। तेव्हा तो म्हणतो, नाही आता मॅडमला भेटण्याची वेळ आणि टिफिन देण्याची वेळ संपली आहे, आता तुम्हाला मध्ये जाता येणार नाही। तेव्हा आता अक्षय म्हणतो, अहो मी खूपच लांबून आलेलो आहे, खूप लांबून आलेलो आहे, प्लीज द्या ना। तेव्हा तो पिऊन आता नकार देतो आणि तो घेतो तो डब्बा आणि वॉचमॅनला देऊन देतो जेवायला। अक्षय आलेला पाहून आता म्हणजे इकडे रमाला कसं तरी होत असतं, तिला अक्षयचा भास होत असतो। तेव्हा ती लगेच बाहेर येते आणि त्या पिऊनला म्हणत असते, काय झालं, कोण आलं होतं, कोणी आलं होतं का इथे? तेव्हा तो म्हणतो, हो एक जण आलेला होता, तर तो टिफिन घेऊन आलेला होता। तर त्याला मी सांगितलं की मॅडमची वेळ संपली आता आणि तुम्ही टिफिन पण नाही देऊ शकत। तेव्हा तर रमा म्हणते, का असं का केलं तुम्ही, एकटाच होता, थोडं लेट झालं तर मग काय झालं? तेव्हा आता इकडे रमा म्हणते, कुठे ठेवला तुम्ही तो टिफिन? तेव्हा तो पिऊन म्हणतो की मी वॉचमॅनला दिला। तेव्हा रमाला खूप राग येतो आता हे ऐकून। तेव्हा ती वॉचमॅनला म्हणते, तुम्हाला थोडंसंही डोकं नाही का हो, का असं केलं तुम्ही? तेव्हा आता ती त्या वॉचमॅनकडे जाते आणि तो टिफिन बघते, तर त्या टिफिनमध्ये आता भोपळ्याचे घारगे, छान खूप भोपळ्याची कोशिंबीर, मेथीचे पराठे असं दिलेलं असतं छान। अक्षयने खूप छान डबा केलेला असतो। तर आता हे पाहून रमा त्याची टेस्ट घेते, तर रमाला खूप आवडतो तो टिफिन। तेव्हा तर रमा अक्षयला सिलेक्ट करणार का, अक्षयला नोकरीवर ठेवणार का आणि त्या पिऊनला बाहेर काढणार का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी आता अक्षयला तर नोकरी मिळेलच, कारण रमाला त्याच्या टिफिनची टेस्ट खूप आवडलेली असते आणि तिने ते आधी खाल्लेलं आहे, म्हणून तिला थोडीशी जाणीव होते की हे कसं अक्षयच्याच हातचं आहे, म्हणून ती आता त्या पराठ्याकडे बघतच असते। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।